नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त उपवासाची आपण साधी, एकदम साधी, सिंपल आणि झटपट होणारी अशी थाळी बनवणार आहोत. तर थाळी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि काय बनवणार आहोत ते सांगते. त्याआधी नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर थाळी बनवण्यासाठी मी इथे भेंडीची भाजी, भाकर आणि शेंगदाण्याची आमटी आणि भात, म्हणजे जसं भाजी चपाती आपण खातो तसंच होणार आहे. तर नक्की आपल्या चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर आपण प्रथम वरईचा भात बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी वरई भाजून घेतलेली आहे. स्वच्छ मी 2 पाण्याने धुवून घेणार आहे. स्वच्छ 2 पाण्याने मी वरई धुवून घेतलेली आहे. तर भात घालून घेणार आहोत आपण. इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं आपण मिरचीचा ठेचा घालून घेणार आहोत. चव छान येते. लसण घालायचं तर नाही घातलं तरी चालेल, फक्त मिठातला भात बनवला तरी चालेल. मी अगदी थोडीशी मिरची घालून घेतलेली आहे आणि त्यातच घालून घेणार आहे आपण धुवून घेतलेले वरई. छान आपल्याला परतून घ्यायची आहे. वरई छान आपण परतून घेतलेले आहे. चवीनुसार मीठ घालून घेते. चवीनुसार मीठ. जेवढे आपण वरईचे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या 4 पट आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे 1 वाटी घातले तर 4 वाट्या मी पाणी घालून घेते. पाणी आपल्याला गरम घालायचं आहे. नॉर्मल कोमट असलं तरी चालेल. आणि छान आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. 1 चमचा मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते. भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे. आणि छान आपल्याला आता भात शिजवून घ्यायचा आहे. भात होतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला भेंडी बनवून घेऊया. भेंडीसाठी मी कढई ठेवून घेतलेली आणि तेलही घालून घेतले. तेल छान गरम झालं का घालणार 1 चमचा मिरचीचा ठेचा. ठेचा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. मिरची छान परतली, आपण भेंडी घालून घेऊया आणि भेंडी आपल्याला छान परतून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालून घेते आणि आपल्याला झाकण ठेवून वाफेवरच 5-6 मिनिट आपल्याला भेंडी छान शिजवून घ्यायची आहे. भेंडी आणि भात होतोय तोपर्यंत आपण शेंगदाण्याचं आमटीची सुद्धा वाटण वाटून घेऊया. त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या. छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आपला भातही झालेला आहे. आपण गॅस बंद करून घेतलेले आहे. अतिशय छान असा आपला भात शिजलेला आहे. काढून घेऊया. आपली भेंडी शिजत आलेली आहे आणि 1 चमचा आपण शेंगदाण्याचं भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत. 1 चमचा भर शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. आबडधोबड आहे आणि छान लागतो खायला. आणि आपली भेंडी सुद्धा झालेली आहे. आपण गॅस बंद करून घेणार आहोत. इथे मी शेंगदाण्याच्या आमटीसाठी कढई ठेवून घेतलेली. कढईत तेल घालून घेतलेलं आहे आणि आपण जे शेंगदाणे मिरची वाटून घेतलेली होती ती घालून घेते. म्हणजे छान असं वाटून घेतलेलं वाटण घालून घेते. छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यातच घालून घेते चवीनुसार मीठ. आणि बघत असाल मस्त आपल्या वाटणाला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आपण गरम पाणी घालून घेणार आहोत आणि 1 ग्लास भर पाणी आपण घालून घेतलेले, गरम पाणी घातलेले. आता जरी पातळ वाटत असणार आपली आमटी, जसजशी कड येईल आणि जसजसे जास्त वेळ शिजत जाईल तसतशी घट्ट होत जाईल. तेव्हा मी थोडीशी पातळ ठेवलेली आहे. नंतर नंतर घट्ट होते. आमटी होते तोपर्यंत आपण भाकर बनवून घेऊया. भाकर बनवण्यासाठी तर मी साबुदाण्याचं पीठ, वरईचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ, तिन्ही पीठ मिक्स करून घेतलेले आहे. तिन्ही पीठ सेम घेतलेले आहे आणि मिक्स करून घेतले. चवीनुसार मीठ घालून घेते आणि गार पाण्यामध्ये आपल्याला पीठ छान मळून घ्यायचंय. आपण जसं भाकरी बनवतो तसंच पीठ मळून घ्यायचंय आणि छान भाकर थापून घेणार आहे मी. इकडे आपल्या आमटीला छान कड आलेला आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. आपली भाकरी छान थापून झालेली आहे. आपण तव्यावर घालून घेऊया. तव्यावर आपण भाकर घालून घेतलेली आहे. ज्वारीची, बाजरीची आपण भाकर जशी थापतो तशीच थापून घेतलेली आहे. आणि जी पिठाची बाजू आहे ती वरच्या साईडला घालून घेतली आणि पाणी लावून घेते. या पद्धतीने एकसारखं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. एकसारखं पाणी लावून घेतलेलं आहे आणि पाणी वरचं सुकलं की आपल्याला पलटी करून घ्यायची आहे भाकर. बघा तसं पाणी सुकायला सुरुवात झालेली आहे. आपण पलटी करून घेऊया. भाकर मस्त आपण पलटी करून घेतलेली आहे.
खालच्या साईडने सुद्धा छान अशी शेकवून घेणार आहोत आपण खालच्या साईडने सुद्धा शेकवून पलटी करून घेतलेली आहे आणि आपली भाकर छान अशी फुगत आहे बघत अशा मस्त आपली भाकर टुम्म अशी फुगणार आहे। आपली भाकरी छान झालेली आहे, टुम्म अशी फुगलेली आहे, म्हणजे दोन्ही साईडनी छान अशी शेकून घेतलेली आहे। आपण गॅस बंद करून घेऊया। बघत असाल तर मस्त आपली झटपट अशी उपवासाची थाळी तयार झालेली आहे आणि मला एवढी थाळी बनवायला फक्त अर्धा तास लागलेला आहे। अगदी पटकन होते। त्यात आपण बनवलेले भात, शेंगदाण्याची आमटी, भाकर आणि भेंडी बनवलेली आहे। शेंगदाण्याची मिरची बनवलेली आहे आणि गुलाबजाम उपवासासाठी गुलाबजाम सुद्धा बनवले आहे। तर गुलाबजामची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन बघा। अगदी छान असे गुलाबजाम आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा। बाय सर्वांना।